आज सर्व लाडक्या बहिणी खुश झाल्या, कारण आज लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट, हो डबल गिफ्ट लाडक्या बहिणींना मिळालं। सप्टेंबरचे 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाले, 1500 रुपये बरोबर। तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये आले ना लाडक्या बहिणींनो, हे सप्टेंबरचे। तर आता पुन्हा तुमच्या खात्यामध्ये अजून 1500 रुपये। आता हे अजून 1500 रुपये का दिले जात आहे, कशासाठी तुम्हाला दिले जात आहे, तर बघा ऑक्टोबरचा हप्ता 16वा हप्ता, ऑक्टोबर हा चालू महिन्याचा जो हप्ता आहे ना 16वा हप्ता, हा 16वा हप्ता पण लाडक्या बहिणींनो खात्यामध्ये जमा होणे सुरू झाले। हो सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ज्यांना ज्यांना सप्टेंबरचे 1500 रुपये आले, हे बघा सप्टेंबरचे ज्यांना ज्यांना 1500 रुपये आले ना त्यांनाच ऑक्टोबरचे पण 1500 रुपये आलेले आहेत। तुमच्या खात्यामध्ये आले का, जरी नाही आले असतील तर व्हिडिओ पूर्ण बघा। ऑक्टोबरचे 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये आले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा, सांगतो मी तुम्हाला आज किती जिल्ह्यात आले आणि तुमच्या खात्यामध्ये आज किती वाजता जमा होतील पैसे, सर्व सांगतो। अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर राज्यातील सर्वात फेमस योजना माझी लाडकी बहीण योजना, ज्या हप्त्याची सर्व बहिणी आतुरतेने वाट बघत होत्या, अखेर हप्ता जमा झाला। आता मला कमेंट करून सांगा बहिणींनो, तुम्हाला सप्टेंबरचे 1500 रुपये आले असतील तर हो म्हणा, कारण सप्टेंबरचे 1500 रुपये लाडक्या बहिणींना आले, सप्टेंबरचे तर 1500 रुपये आलेच, परंतु मला कमेंट करून असं सांगा की तुम्हाला 15वा हप्त्याचे आले 1500 रुपये आणि 16वा हप्त्याचे पण 1500 रुपये आले का, पहिले मला ते सांगा। कारण किती बहिणींना 16वा हप्त्याचे पण पैसे आले हे बघायचं आहे, कारण सुरुवात तर झालेली आहे। सप्टेंबरचे 1500 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत, आता 16वा हप्ता देखील सुरुवात झालेली आहे। तर दिवाळीपूर्वी हे गिफ्ट दिलं जात आहे लाडक्या बहिणींना 16वा हप्त्याचं, आणि तात्काळ हे पैसे देखील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकले जात आहेत। ही सर्वात मोठी खुशखबर आहे। ओके, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व सांगतो। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला बोनस पण मिळेल, अशा भरपूर अपडेट समोर आल्या। बोनस तुम्हाला बघा, कोणी सांगत आहे 6000 रुपये, कोणी सांगत आहे 8000 रुपये, कोणी सांगत आहे 9000 रुपये, कोणी सांगत आहे 10000 रुपये, हे बघा। तर असं तुम्हाला सांगितलं जात आहे। तर मग बोनस सुरू झाला का, बोनस संदर्भात काय अपडेट आहे, मिळणार की नाही, काय सत्यता आहे, चला त्याबद्दल पण क्लिअर करून सांगतो। कारण दिवाळी आहे, दिवाळी हा सण आहे, त्यामुळे सर्वांना आशा असते की बोनस मिळेल। तर मग लाडक्या बहिणींना बोनस 10000 रुपये मिळत आहे का, याबद्दल सत्य काय समोर आलेलं आहे त्याबद्दल माहिती तुम्हाला सांगतो। ओके, व्हिडिओ पूर्ण बघा, फक्त अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। हे बघा, पहिले 15वा हप्ता ज्यांना ज्यांना आला त्यांनी कमेंट करून सांगा, 16वा हप्ता ज्यांना ज्यांना आला त्यांनी कमेंट करून सांगा। कारण 1500 रुपये ज्या ज्या बहिणींना आता मिळाले त्यांनाच पुन्हा अजून 1500 रुपये येणे सुरू झाले। 16वा हप्ता, ऑक्टोबरचा हप्ता पण सुरू झाला, सोबत बोनसबद्दल पण काय अपडेट आहे ते अपडेट पण सांगतो। अत्यंत महत्त्वाचा आजचा हा व्हिडिओ आहे। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सर्व काही सांगतो मी आजच्या या व्हिडिओमध्ये। तुम्हाला महत्त्वाच्या टॉप बातम्या देखील पाहायला भेटणार आहेत, त्यामुळे सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा, ऑल नॉर्थ सिलेक्ट करा। बघा आता पुढे अत्यंत महत्त्वाच्या अपडेट। राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। हो, हे बघा बोनस संदर्भात काय अपडेट आहे, पहिले ती अपडेट समजून घ्या। बोनस 10000 रुपये मिळणार का, याबद्दल सत्य माहिती काय आहे, तर बघा सध्या तुम्हाला सांगितलं जातं की बोनस मिळेल 10000 रुपयेपर्यंत, 6000 रुपयेपर्यंत, 8000 रुपये, असं वेगवेगळं तुम्हाला माहिती देतात, परंतु मी तुम्हाला सत्य माहिती देत असतो। आणि ज्यांना सत्य माहिती जरी पाहायची असेल त्यांनी आपले चॅनलचे व्हिडिओ बघा, कारण तुम्हाला फक्त सत्य माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। बाकीच्यांची तर मी गॅरंटी घेणार नाही। ज्यांना खरी अपडेट पाहिजे असेल त्यांनी आपले चॅनलचे रेग्युलर व्हिडिओ बघा, आणि सर्वजण बघतात मला माहीत आहे।
फेक अपडेटपासून दूर राहा. तुम्हाला कोणतंच बोनस जाहीर करण्यात आलेलं नाही लाडक्या बहिणींनो. आलं लक्षात? तुम्हाला 10,000 रुपये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्या व्यतिरिक्त पैसे मिळणार नाहीत बरं का. आलं का तुमच्या लक्षात? बोनस संदर्भात कोणतीही घोषणा झाली नाही किंवा या संदर्भात कुठलाच GR आलेला नाही. आलं लक्षात? तर तुम्हाला सांगितलं जातं की एवढं बोनस तेवढं बोनस, तर ही असत्य माहिती आहे. कोणतंही बोनस तुम्हाला दिलं जात नाही. हो, परंतु तुमच्या खात्यामध्ये 15वा हप्ता लाडकी बहीण योजनेचा सुरू झाला. 1500 रुपये आले आहेत तुमच्या खात्यामध्ये आणि आता 16वा हप्ता पण सुरू झाला. 16 हप्त्याचे पण 1500 रुपये याबद्दल अपडेट आहे. ही अपडेट तुम्हाला सांगतो. तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील तर व्हिडिओ बघा. ओके, चला आता जाणून घेऊ आपण त्याबद्दल माहिती. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी एकदम कामाची माहिती आहे. बघा तुम्ही आता. चला आता समजून घ्या मी तुम्हाला काय सांगत आहे. लाडक्या बहिणींनो अपडेट बघा. हे बघा, तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील हे बघा अपडेट बघा. लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी 410.30 कोटी रुपयाचा निधीला वित्त विभागाने बुधवारी मंजुरी दिली होती. त्यामुळे राज्यभरातील पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता आला. हे बघा, सप्टेंबरचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झालेले आहेत. ही अपडेट तर तुम्हाला समजली. सप्टेंबरचा हप्ता जमा झाला तुमच्या खात्यामध्ये. ओके, यासाठी 410.30 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता आणि अखेरकार हा सप्टेंबरचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला बहिणींनो. ओके, चला हा हप्ता तर जमा झाला, परंतु आता बघा अत्यंत महत्त्वाची अपडेट. तुम्हाला 16वा हप्ता देखील सुरू झाला. 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबरचे 1500 रुपये तुम्हाला मिळाले. हे झाले 5. आता 16वा या चालू महिन्याचे ऑक्टोबरचे 1500 रुपये देखील तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत बहिणींनो. तर अजून तुमच्या खात्यामध्ये 16वा हप्ता आलेला नसेल तर व्हिडिओ बघा. कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नुकताच आता 15वा हप्त्याचे सप्टेंबरचे 1500 रुपये मागील महिन्याचे पैसे देण्यात आलेले आहेत. तुम्हाला आले ना? कमेंट करून सांगा कोणाकोणाला आले तर. परंतु 16वा हप्ता पण सुरू झाला का याबद्दल भरपूर महिलांनी कमेंट करून विचारत होते. हे बघा, फक्त 1500 रुपयेच आलेले आहेत बहिणींनो. 15वा हप्ता आलेला आहे, 16वा हप्ता आलेला नाही. हो, चर्चा भरपूर चालली की 2 महिन्याचे एकत्र 3000 रुपयातील 15वा आणि 16वा हप्ता एकत्र येईल, परंतु तसं काही झालं नाही. पूर्वीप्रमाणे तसंच झालं, एकच हप्ता आला. मागच्या वेळी पण ऑगस्टचे 1500 रुपये आले होते, यावेळेस सप्टेंबरचे 1500 रुपये आलेले आहेत. मग 16वा हप्ता कधी येईल? बघा, 16वा हप्त्यासाठी GR येईल, त्याचा निधी समोर येईल. निधीनुसार ते DBTवरती पैसे पाठवले जातील, मग 16वा हप्ता दिला जाईल. परंतु आता शक्यतोवर तुम्हाला लगेच काही 16वा हप्ता दिला जाणार नाही. आता राज्यातील सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 15वा हप्ता सप्टेंबरचे 1500 रुपयेच जमा झालेले आहेत. बरोबर ना? तर कोणाकोणाला पैसे आले त्यांनी कमेंट करून सांगा. कारण 15वाच हप्ता राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे माझ्या माहितीनुसार. बरोबर ना? आता बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण अपडेट बघितले. आता बघा ताज्या बातम्या. महिलांनो, माझ्या माता बहिणींनो, लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. ते अपडेट बघा तुम्ही आता. आणि हो, EKYC करून घ्या. सर्वांना EKYC करणं कंपल्सरी आहे. दिवसा होत नसेल तर रात्री 12 नंतर ट्राय करा. वेबसाईटवरती लोड कमी असतो आणि वेबसाईट चांगल्या पद्धतीने चालते आणि तुमची KYC लवकरात लवकर ताबडतोब होऊन जाईल. त्यामुळे रात्रीच्या वेळी ट्राय करा EKYC साठी बहिणींनो. बघा आता ताज्या बातम्या. चला आता आपण बघणार आहोत ताज्या बातम्या. कामाच्या बातम्या आहेत. पहिलीच बातमी तुम्ही बघू शकता इथे लाडक्या बहिणींसाठी. लाडकी बहीणसाठी सामाजिक न्याय विभागाचा 410 कोटीचा निधी. बघा, आता जो सप्टेंबरचे 1500 रुपये तुम्हाला मिळाले ना बहिणींनो, तर हे सप्टेंबरचे 1500 रुपये जे आहेत ते
सामाजिक न्याय विभागाचा 410 रुपयाचा कोटीचा जो काही निधी आहे तो मंजूर झाला होता. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा 410.30 कोटीचा निधी वगळण्यात करण्यात आला आहे. महिला व बालविकास विभागाने हा निधी अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांसाठी हा निधी वापरण्यात यावा अशा सूचना केली आहे. सामाजिक न्याय विभागाअंतर्गत येणाऱ्या अन्य योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना मात्र लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. ओके, तर अन्य योजनांचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. फक्त कुठल्या तरी एकाच योजनेचा तुम्हाला लाभ घेता येणार आहे. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने या निधी संदर्भातील शासन निर्णय बुधवारी जाहीर केला होता. या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी विभागाअंतर्गत 2960 कोटी इतका नियतव्यय मंजूर केला आहे. त्यानंतर वित्त विभागाने सप्टेंबर महिन्यातील पात्र लाभार्थी महिलांना हप्ता देण्यासाठी एक पत्र काही दिवसांपूर्वी पाठवण्यात निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिली आहे. त्यानुसार पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी सहाय्यक अनुदानामधील 410.30 कोटी इतका निधी महिला व बालविकास कल्याण विभागाला वित्त विभागाने बुधवारी मंजुरी दिली होती. ओके, तर या निधीला मंजुरी देताना सामाजिक न्याय विभागाने महत्त्वपूर्ण सूचना महिला व बालविकास विभागाला केली आहे. ज्यानुसार महिला व बालविकास विभागाने अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करून देण्याची सूचना यावेळी केली आहे. त्याचबरोबर उपलब्ध निधी हा वापर हा अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी होईल याची दक्षता घेण्याची सूचना केली आहे. त्याशिवाय विभागाअंतर्गत संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही याची दक्षता घेण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली आहे. ठीक आहे, ही बातमी तुम्हाला समजली. चला आता पुढील बातमी बघा तुम्ही, महत्त्वाची बातमी. चला आता आपण जाणून घेणार आहोत बातमी नंबर 2. बातमी नंबर 2 बघा, अतिवृष्टीची मदत थेट खात्यात जमा होण्यास सुरुवात. किती पैसे जमा झाले चला समजून घेऊया. राज्यात यंदाच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं अतिवृष्टीमुळं आणि महापुरामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. अनेकांचं संसार वाहून गेलं, घरं भिजली, पशुधन वाहून गेलं. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनानं नुकतीच 32,000 कोटीची मदत जाहीर केली. त्यासाठी निकषही लागू केले आणि त्या पद्धतीचं नुकसान झालं त्यांच्या मदतीची रक्कमही निश्चित केली होती. दिवाळीपूर्वी ही मदत शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा केली जाईल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं होतं. त्यानुसार आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तुळजापूर धाराशिवचे आमदार राणा जगतसिंग पाटील यांनी फेसबुकवर पोस्ट करत याची माहिती दिली आहे. तर बघा, त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की अनुदानाची रक्कम जुलै-ऑगस्टमध्ये अतिवृष्टीने झालेल्या जिरायती पिकाच्या नुकसानाची आहे. रुपये 8,500 प्रति हेक्टर प्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेत रुपये 17,000 जमा झाले आहेत. नवीन निकषाप्रमाणे रुपये 18,500 प्रति हेक्टर आधी वितरित रकमेसह अनुदान मिळणार आहे. हे अनुदान 3 हेक्टर मर्यादेपर्यंत असणार आहे. दरम्यान सध्याचं अनुदान हे जुलै आणि ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाचं आहे. जुलै आणि ऑगस्टमध्ये. ओके, त्यानंतर सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यातील बीड, धाराशिव, जालना, लातूर, नांदेड या जिल्ह्यांना महापुराचा सर्वाधिक फटका बसला. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात अहिल्यानगर, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील काही भाग तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक, जळगाव या भागातही मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यानं पूरस्थिती निर्माण झाली होती. या भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी प्रत्यक्षात भेटी देऊन पुराच्या स्थितीचा आढावा घेतला होता.
दरम्यान राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होत होती, पण सरकार दरबारी ओला दुष्काळ ही संकल्पना नाही, ऐवजी अतिवृष्टी आणि सततच्या पाऊस या नावाखालीच मदत जाहीर केली जाऊ शकते असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर त्यांनी दिल्लीला जाऊन पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. ओके, तर ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. जुलै आणि ऑगस्टचा जो काही मदत आहे ती सुरू झालेली आहे, त्याबद्दल सर्वात मोठी बातमी होती. चला ठीक आहे, आजच्या महत्त्वाच्या बातम्या आपण बघितल्या आणि सुरुवातीला राज्यातील सर्वात फेमस योजना लाडकी बहीण योजनेसंदर्भात पण अपडेट बघितली. तर लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजना असो, सर्व माहिती तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे आणि सत्य माहिती तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर नवीन असल्या चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये.